वेलकम बॅक अगेन. आता नेक्स्ट आपला असणारा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट मधला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे स्पेशल केसेस ऑफ स्केलर प्रोडक्ट. आता स्पेशल केसेस काय आहेत स्केलर प्रोडक्टचे बघा. पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा हे आपल्याला माहिती आहे. पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. समजा इफ थिटा इज इक्वल टू 0 असेल, समजा थिटा इज इक्वल टू 0 असेल, द टू व्हेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर पॅरलल टू इच अदर. काय म्हटलं मी, समजा पी बार अँड क्यू बार हे जर त्याच्यामध्ये असणार थिटा जर 0 असेल म्हणजे कॉस 0. बघा पी बार डॉट क्यू बार इज पी क्यू कॉस 0. कॉस 0 ची किंमत किती असते 1 असते. याचा अर्थ जर टू वेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर पॅरलल टू इच अदर देन, म्हणजे मगाशी आपण डायग्राम काढली बघा. हा इकडे काहीतरी पी बार होता आणि इकडे काहीतरी क्यू बार होता आणि याच्यामधला अँगल थिटा जर 0 असेल म्हणजे अँगलच नाही. त्याचा अर्थ बघा काय असणार आहे, पी बार अँड क्यू बार हा एकमेकाला कसे असतील, ते आर पॅरलल टू वन अनदर. ओके. समजा स्पेशल केसेस ऑफ स्केलर प्रोडक्ट मध्ये काय म्हटलं आपण, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा असेल आणि थिटा इज इक्वल टू जर 0 असेल, दॅट इज द टू वेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर पॅरलल टू इच अदर. देन मग आपण काय म्हणू शकतो, देन पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू, बघा पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. थिटाची किंमत किती आहे 0. कॉस 0 1 असतो. कॉस 0 1 म्हणजेच इज इक्वल टू काय झालं, पी क्यू झालं. त्याचा अर्थ काय, आय कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट जे कॅप आणि के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू काय असणार आहे 1 असणार आहे. ओके. काय सांगितलं, स्पेशल केसेस ऑफ स्केलर प्रोडक्ट. ओके. स्पेशल केसेसमध्ये काय म्हटलं, इफ पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा जर असेल आणि थिटा इज इक्वल टू जर 0 असेल, द टू व्हेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर पॅरलल टू इच अदर. साहजिकच आहे, अरे त्याच्यामधला थिटाच नाही म्हणजे मगाच्या डायग्राममधला थिटा काढून टाका, जे थिटा 0 आहे याचा अर्थ ते दोन्ही एकमेकाला कसे असणार आहेत, पॅरलल. म्हणजे इफ थिटा इज इक्वल टू 0 दॅट इज द टू वेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर पॅरलल टू इच अदर, देन पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा म्हणजेच इज इक्वल टू काय होणार आहे, पी क्यू. याचा अर्थ काय होतो, आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू काय असणार आहे 1 असणार आहे. ओके. स्पेशल केस समजली फर्स्ट. सेकंड बघा, समजा इफ थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. समजा जर थिटाची किंमत 180 अंश डिग्री असेल, म्हणजे आता मगाची डायग्राम काढतो अनेकदा. हा पी बार आहे आणि हा असा क्यू बार होता. इथून इकडे प्रोजेक्शन आणि इकडून इकडे टाकलेलं प्रोजेक्शन होतं. समजा हे दोन्ही आता 180 अंश डिग्री मध्ये. समजा हा कसा असणार आहे, हा इकडे पी बार असेल आणि हा इकडे काय असेल क्यू बार असेल. म्हणजे टोटल अँगल किती झाला 180 डिग्री. दॅट इज द टू व्हेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर, याला म्हणतो आपण अँटी पॅरलल. काय म्हणतो, अँटी पॅरलल. द टू वेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर अँटी पॅरलल. देन मग आता बघा, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटाची किंमत किती आहे 180 डिग्री. कॉस 180 डिग्री इज इक्वल टू -1. याची किंमत काय होते -1 म्हणजेच मायनस पी क्यू. ओके. ही झाली आपली सेकंड केस. बघा काय म्हटलं आपण, स्पेशल केसेस ऑफ स्केलर प्रोडक्ट. पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. ओके. इफ थिटा इज इक्वल टू जर 0 असेल म्हणजेच काय, द टू व्हेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर पॅरलल टू इच अदर, देन पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा इज इक्वल टू पी क्यू. म्हणजे आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 1 असणार आहे. ओके. आता सेकंडमध्ये मी काय म्हटलं, समजा इफ थिटा इज इक्वल टू 180 डिग्री असेल. समजा बाळांनो थिटाची किंमत 180 अंश असेल, द टू व्हेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर अँटी पॅरलल. आता ते दोन्ही व्हेक्टर्स कसे होतील, ते एकमेकाला अँटी पॅरलल होणार आहेत. सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटाची किंमत 180 डिग्री, कॉस 180 डिग्री -1. म्हणजे इक्वेशन काय झालं बघा, -1 पी क्यू. ओके. सो दिस इज अ स्पेशल केसेस ऑफ स्केलर प्रोडक्ट. नेक्स्ट बघा आता
पुढे काय दिलेलं आहे. आता काय माहिती आहे आपल्याला इक्वेशन, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय रे, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. आता इक्वेशन काय घेतलं, समजा इफ थिटा इज इक्वल टू 90 डिग्री घेतलं. ओके, म्हणजे कसं इकडे लक्ष द्या. समजा हा पी बार आहे. ओके, आणि हा काय घेतला आपण, क्यू बार घेतला. मग पी बार आणि क्यू बार मध्ये जर समजा 90 डिग्री अँगल असेल थिटा, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री, द टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. साहजिकच आहे, हा पी बार असा असेल आणि क्यू बार असा असेल तर दोन्ही एकमेकाला कसे असतील, परपेंडिक्युलर. सो थिटा इज इक्वल टू 90 डिग्री, द टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. देन आता काय होऊ शकतं, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस 90 डिग्री. कॉस 90 झिरो असतो, झिरो गुणिले पी क्यू झिरोच येणार ना. सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस 90 इज इक्वल टू झिरो. जर थिटा काय असेल बाळांनो, 90 डिग्री असेल तर. याच्यानुसार आपल्याला काय लक्षात येतं, जस आय कॅप डॉट आय कॅप असेल तर 1 येतं, जे कॅपला जे कॅपचा स्केलर प्रोडक्ट असेल तर 1 येतो, के कॅपचा के कॅपशी प्रोडक्ट असेल तर 1 येतो. त्या आय कॅप जे कॅप के कॅप युनिट वेक्टर्स आहेत, अलॉंग एक्स वाय अँड झेड ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. आता इथं मात्र आय कॅप डॉट आय कॅप नाही, आय कॅप डॉट जे कॅप असेल किंवा जे कॅप डॉट के कॅप असेल किंवा के कॅप डॉट आय कॅप असेल इज इक्वल टू काय असतं, झिरो असतं. हे कसं काय सर, हे बघा इथं कसं काय, तर त्यांच्यामध्ये असणारा जो अँगल आहे तो झिरो आहे. याचा अर्थ तो वेक्टर त्याच वेक्टरवरती लायच आहे. इथं कसं आहे हो, इथं दोन्ही एकमेकाला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. याचा अर्थ त्यांच्यामध्ये असणारं जे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे डॉट प्रोडक्ट हा झिरो असतो. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट पुढचं असणारे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक त्याची स्पेशल केसेस मधला, सॉरी पुढची असणारी त्याची 5व्या नंबरची कॅरेक्टरिस्टिक पाहिजे. काय म्हटले बघा, इफ पी बार इज इक्वल टू क्यू बार. समजा पी बार हा क्यू बार इतका असेल, म्हणजेच क्यू बार आणि पी बार सेम झाले, म्हणजे पी बार इज इक्वल टू क्यू बार असेल. देन मग काय, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू, हा क्यू बार म्हणजे पीच आहे, मग पी डॉट पी पी स्क्वेअर, किंवा पी म्हणजे क्यू आहे तर क्यू डॉट क्यू पी स्क्वेअर. ओके, काय अडचण आहे का, काय काय सांगितलं लक्षात आलं का. बघा मगाशी आपण 3 केसेस पाहिल्या होत्या, आता ही 4थी केस आहे. काय म्हटलं 4थ्या केसमध्ये, स्पेशल केसेस ऑफ स्केलार प्रोडक्ट. पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. ओके, स्पेशल केसेस ऑफ स्केलर प्रोडक्टमध्ये पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. समजा थिटा इज इक्वल टू 0 असेल, दॅट इज द टू वेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर पॅरलल टू इच अदर. मग काय म्हणू शकतो, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण, पी क्यू. म्हणजेच काय, आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 1. ओके, नेक्स्ट काय म्हटलं, इफ थिटा इज इक्वल टू समजा काय असेल 180 डिग्री असेल, म्हणजे 180 अंश असेल, दॅट इज द टू वेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर अँटी पॅरलल. आता ते दोन वेक्टर्स कसे असतील, एकमेकाशी अँटी पॅरलल असणार आहेत. देन मग आता काय होईल बघा, देन पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस 180 डिग्री. आता कॉस 180 म्हणजे -1, म्हणजे काय आलं, मायनस पी क्यू. थिटा 0 घेतला, थिटा पहिल्यांदा केसमध्ये 0 घेतला, काय आलं, थिटा 0 घेतल्यानंतर पी क्यू आलं. थिटा 180 अंश घेतला, मायनस पी क्यू आलं. ओके, पहिल्यांदा ज्यावेळी थिटा 0 होता तो वेक्टर त्याच वेक्टरवरती लायच होता, म्हणून आय कॅप डॉट आय कॅप, म्हणून जे कॅप डॉट जे कॅप, आणि म्हणूनच के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 1. दुसऱ्या याच्यामध्ये 180 डिग्री, म्हणजे त्यांचा दोन्ही एकमेकाला कसे राहणार आहेत, 180 अंशामध्ये. थर्ड काय म्हटलं, इफ थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. समजा थिटा बरोबर काय असेल, 90 डिग्री असेल, द टू व्हेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्यावेळी ते दोन वेक्टर कसे असतील, एकमेकाला परपेंडिक्युलर असणार आहेत. म्हणजे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय होणार, पी क्यू कॉस 90 डिग्री. कॉस 90 0 असतो, मग 0 गुणिले पी क्यू 0च येणार. याचा अर्थ दस आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार. ओके, आणि पाचवी प्रॉपर्टी काय, पाचवं कॅरेक्टरिस्टिक काय पाहिलं, समजा पी बार इज इक्वल टू क्यू बार असेल,
देन पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी स्क्वेअर इज इक्वल टू क्यू स्क्वेअर. ओके, नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 6. आता प्रॉपर्टी नंबर 6 जी आहे ते आपल्याला एक्झामला 2 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते. काय आहे बघा प्रॉपर्टी नंबर 6. ओके, ठीक आहे बघा. स्केलर प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स. स्केलर प्रोडक्ट कोणाचा? व्हेक्टरचा. एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. बघा काय म्हटलं सुरुवातीला, स्केलर प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. लेट पी बार इज इक्वल टू, पी बारला आपण काय म्हणू, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप. बघा पी बार म्हणजे काय म्हटलं, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप. अँड क्यू बार इज इक्वल टू क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. म्हणजे पी बार इज इक्वल टू पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप. आणि क्यू बार इज इक्वल टू काय म्हटलं, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. ओके, देन काय म्हटलं बघा, देन पी बार डॉट क्यू बार. मग काय म्हटलं, हा पी बार आणि क्यू बारचा जर समजा आपण डॉट प्रोडक्ट घेतला, स्केलर प्रोडक्ट घेतला, सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय, पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. ओके, जे आय कॅप आय कॅप, जे कॅप डॉट जे कॅप, के कॅप डॉट के कॅप. याचा अर्थ हे आपल्याला दाखवायचं आहे. पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी एक्स प्लस पी वाय प्लस पी झेड क्यू झेड. काय करायचं आपल्याला दाखवून द्यायचं आहे. ओके, ठीक आहे. बघा आता प्रूफमध्ये काय काय केलंय ते बघा. बघा प्रूफमध्ये पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू, पी बारची व्हॅल्यू सांगा, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप डॉट क्यू बारची किंमत सांगा, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. हे बघा पी बारची किंमत लिहिली, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप. त्यानंतर काय म्हटलं आपण, डॉट दिला, क्यू बारची किंमत लिहिली, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. सो आता याच्यामध्ये आतमध्ये मल्टिप्लिकेशन घ्यायचं. पी एक्स आय कॅप आहे असं, पी एक्स आय कॅप आहे असं डॉट, हा अखंड ब्रॅकेट बघा, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप प्लस पी वाय जे कॅप आहे असा डॉट, हा अखंड ब्रॅकेट, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप प्लस पी झेड के कॅप आहे असा, त्यानंतर हा अखंड ब्रॅकेट, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. म्हणजे इथं स्प्लिटिंग केलं. डिस्ट्रीब्युटिव्हला आपण मग अशी पाहिलेला होता बाळांनो, आपण याची कॅरेक्टरिस्टिक बघितली. डिस्ट्रीब्युटिव्हला पी बार डॉट क्यू बार, पी बारची किंमत काय आहे सांगा, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप डॉट क्यू बारची किंमत काय आहे, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. ओके, ह्या आपण असणाऱ्या फॉर्म्युला लिहिला. आता पी एक्स आय कॅप तसाच ठेवला, डॉट स्केलर प्रोडक्ट आहे तो अखंड ब्रॅकेट दिला बघा, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप अखंड ब्रॅकेट लिहिला, प्लस पी वाय जे कॅप तसाच ठेवला, डॉट तो अखंड ब्रॅकेट बघा, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. त्यानंतर पहिल्या ब्रॅकेटमधलं असणारा पी झेड के कॅप डॉट स्केलर प्रोडक्ट घेतला, कशाशी बघा, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. ओके, इथंपर्यंत कुणाला काय अडचण नाही. आता पुढं काय करायचं बघा, लक्ष द्या. हा आय कॅप डॉट आय कॅप बघा इथं लिहिला, आय कॅप डॉट आय कॅप पी एक्स क्यू एक्स, आय कॅप डॉट आय कॅप पी एक्स क्यू एक्स प्लस अगेन हा आय कॅप डॉट जे कॅप, आय कॅप डॉट जे कॅप पी एक्स क्यू वाय प्लस
अगेन आय कॅप डॉट के कॅप, आय कॅप डॉट के कॅप पी एक्स क्यू झेड. ओके चला पुढे प्लस. आता काय करतोय बघा, जे कॅप डॉट आय कॅप, जे कॅप इकडे इकडे जे कॅप डॉट आय कॅप काय रे पी वाय क्यू एक्स प्लस जे कॅप डॉट जे कॅप काय पी वाय क्यू वाय. ओके प्लस जे कॅप डॉट के कॅप काय पी वाय क्यू झेड. ओके अगेन बघा प्लस हा ब्रॅकेट के कॅप डॉट आय कॅप काय पी झेड क्यू एक्स प्लस के कॅप डॉट जे कॅप काय राहिलं पी झेड क्यू वाय प्लस के कॅप डॉट के कॅप काय पी झेड क्यू झेड. ओके काय अडचण आहे का? काय केलं आणि एकदा सांगतो बघा, हा पी बार लिहिला डॉट हा क्यू बार लिहिला, त्यांनी जसं दिलेलं आहे त्यानुसार पी बारची व्हॅल्यू लिहिली क्यू बारची व्हॅल्यू लिहिली. आता पी एक्स आय कॅपनं या अखंड ब्रॅकेटला स्केलर प्रोडक्ट करायचा, डॉट प्रोडक्ट घ्यायचा म्हणून पी एक्स आय कॅप डॉट हा अखंड ब्रॅकेट लिहिला क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. हे बघा प्लस पी वाय जे कॅप डॉट हा अखंड ब्रॅकेट लिहिला क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप प्लस पी झेड के कॅप तसाच, त्यानंतर परत तो डॉट प्रोडक्ट मध्ये अखंड ब्रॅकेट क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आता बाळांनो काय केलं, हा आय कॅप डॉट आय कॅप पी एक्स क्यू एक्स प्लस हे प्लस आहे ना आय कॅप डॉट जे कॅप पी एक्स क्यू वाय प्लस आय कॅप डॉट के कॅप पी एक्स क्यू झेड. अगेन बघा हा प्लस आहे असा जे कॅप डॉट आय कॅप पी वाय क्यू एक्स प्लस जे कॅप डॉट जे कॅप पी वाय क्यू वाय प्लस जे कॅप डॉट के कॅप पी वाय क्यू झेड. ओके सेम काय केलं आपण बघा प्लस इथं के कॅप डॉट आय कॅप पी झेड क्यू एक्स प्लस के कॅप डॉट जे कॅप पी झेड क्यू वाय प्लस के कॅप डॉट के कॅप पी झेड क्यू झेड. ही मी 2 वेळा तुम्हाला सांगितलं, लक्षात आलं पाहिजे. आता याच्या आधी ऑलरेडी आपण शिकलोय त्याच असणाऱ्या युनिट वेक्टरचा त्याच युनिट वेक्टरशी मल्टिप्लिकेशन स्केलर प्रोडक्ट काय असतो 1 असतो. म्हणजे काय येणार बघा आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू काय असतं 1 असतं. ओके अँड इतर अंश असणारा जो काय त्याचा स्केलर प्रोडक्ट आहे तो मात्र काय होतो 0. म्हणजे आय कॅप डॉट जे कॅप असेल इज इक्वल टू जे कॅप डॉट के कॅप असेल किंवा के कॅप डॉट आय कॅप असेल आय जे के. ओके जे के आय क्रमवार आहे इज इक्वल टू आय कॅप डॉट के कॅप असेल जे कॅप डॉट आय कॅप असेल आणि के कॅप डॉट जे कॅप असेल. आणि उलट जरी केलं तर या सगळ्यांचा असणारा स्केलर प्रोडक्ट काय असतो 0 असतो. मात्र त्याच्या स्वतःशीच असणारा स्केलर प्रोडक्ट मात्र काय असतो 1 असतो. ओके ठीक आहे. मग ह्या असणाऱ्या गोष्टीचा ह्या असणाऱ्या माहितीचा आपण उपयोग करू नेक्स्ट स्टेप मध्ये. मग नेक्स्ट स्टेप काय होते बघा. सो देयरफॉर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू ओके बघा पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू इकडे लक्ष द्या. आय कॅप डॉट आय कॅप म्हणजे काय रे आय कॅप डॉट आय कॅप म्हणजेच काय असतं 1 असतं. म्हणजे राहिले काय पी एक्स क्यू एक्स प्लस आय कॅप डॉट जे कॅप काय बघा 0 म्हणजे हे 0 होणार प्लस आय कॅप डॉट के कॅप काय रे 0 म्हणजे हे पण 0 होणार प्लस जे कॅप डॉट आय कॅप काय आहे 0 म्हणजे हे पण 0 होणार प्लस जे कॅप डॉट जे कॅप 1 म्हणजेच काय पी वाय क्यू वाय प्लस जे कॅप डॉट के कॅप 0 म्हणजे 0 होणार आहे प्लस के कॅप डॉट आय कॅप 0 हे 0 होणार प्लस के कॅप डॉट जे कॅप हे पण 0 होणार आहे के कॅप डॉट के कॅप पी झेड क्यू झेड म्हणजे हे 1 येणार पी झेड क्यू झेड आहे. मग सगळ्याचे ऍडिशन घ्या पी एक्स क्यू एक्स पी वाय क्यू वाय आणि पी झेड क्यू झेड. ओके सगळ्यांची जर ऍडिशन घेतली तर काय ते ऍडिशन बघा काय ते ऍडिशन पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड म्हणजेच काय. सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. अनेकदा मी सांगतो तुम्हाला बघा आपली 6व्या नंबरची जी प्रॉपर्टी आहे
काय आहे 6व्या नंबरची प्रॉपर्टी? स्केलार प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. 6व्या नंबरची प्रॉपर्टी काय आहे? 6 नंबरची प्रॉपर्टी स्केलार प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. जे काही स्केलार प्रोडक्ट आहेत व्हेक्टरचे हे कशामध्ये एक्सप्रेस करायचे आहेत? इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्समध्ये एक्सप्रेस करायचे आहेत. ओके, पी बारची व्हॅल्यू आणि क्यू बारची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. पी बार म्हणजे काय? पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप. क्यू बारची व्हॅल्यू काय दिली बघा? क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. ओके, देन काय म्हटलं तर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड दाखवा. ओके, ठीक आहे. मग आता प्रूफमध्ये बघा काय काय केलं आपण. सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी बारची किंमत मांडली काय आहे? पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप. त्यानंतर क्यू बारची किंमत मांडली क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आता हा पी एक्स आय कॅप पहिल्यांदा घेतला, त्याचा हा डॉट प्रोडक्ट आहे, तो इथं बघा डॉट प्रोडक्ट घेतला. आतमध्ये काय राहणार आहे हे ब्रॅकेटमधलं? क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप प्लस आता हा पी वाय जे कॅप घेतला डॉट हा अखंड ब्रॅकेट क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. ओके, अगेन प्लस पी झेड के कॅप आहे असा डॉट अगेन हा ब्रॅकेट घेतला बघा क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आता लक्ष द्या, हा आय कॅप डॉट आय कॅप तसाच आहे पी एक्स क्यू एक्स प्लस आय कॅप डॉट जे कॅप लिहिला पी एक्स क्यू वाय प्लस हा आय कॅप डॉट के कॅप पी एक्स क्यू झेड. हे बघा इथं लिहिलं. सेम पुढं तसंच लिहायचं प्लस काय आहे बघा जे कॅप डॉट आय कॅप. ओके, हे इथं पी वाय क्यू एक्स प्लस जे कॅप डॉट ह्या जे कॅप बरोबर काय राहणार? पी वाय क्यू वाय प्लस जे कॅप डॉट के कॅप काय राहणार? पी वाय क्यू झेड. ओके, आता राहिलं फक्त शेवटची टर्म प्लस के कॅप डॉट आय कॅप. के कॅप डॉट आय कॅप हे बघा पी झेड क्यू एक्स प्लस के कॅप डॉट जे कॅप काय राहणार रे? पी झेड क्यू वाय प्लस के कॅप डॉट के कॅप पी झेड क्यू झेड. हे बघा हे असं लिहिलं. ओके, आता आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. काय कॅरेक्टरिस्टिकमध्ये शिकलो आहे? आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 1 असतं, बरोबर आहे का? त्यानंतर आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू आय कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट जे कॅप म्हणजे 0. म्हणजे ह्याचा अर्थ एवढंच लक्षात ठेवा, त्या युनिट वेक्टरचा त्याच युनिट वेक्टरशी असणारा स्केलर प्रोडक्ट 1 असतो. ओके, सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू आय कॅप डॉट आय कॅप पी एक्स क्यू एक्स हे एक राहील, हे 0 येणार आहे कारण की हे आय कॅप डॉट जे कॅप आहे. हे 0 येणार आहे कारण की आय कॅप डॉट के कॅप आहे. हे पण 0 येणार आहे कारण की हे जे कॅप डॉट आय कॅप आहे. म्हणजे 3 वेळा 0 आलं प्लस त्याच युनिट वेक्टरचं त्याच युनिट वेक्टरशी असणारं मल्टिप्लिकेशन जे कॅप डॉट जे कॅप काय 1 म्हणजे पी वाय क्यू वाय आलं प्लस जे कॅप डॉट के कॅप 0 येईल, के कॅप डॉट आय कॅप 0 येईल, परत हे पण 0 येईल म्हणजे परत आणि 3 वेळा 0 के कॅप डॉट के कॅप 1 म्हणजे राहणार काय? पी झेड क्यू झेड. सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे? शेवटची याच्यामधली असणारी प्रॉपर्टी पहा काय म्हटलेलं आहे. इफ ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार. समजा ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार असेल आणि व्हेअर काय म्हटलं ए बार डॉट ए बार इज नॉट इक्वल टू 0. सो इट इज नेसेसरी दॅट बी बार इज इक्वल टू सी बार. हे बघा समजायला काही अवघड नाही, फक्त कन्सेप्ट नवीन असल्यामुळे तुम्हाला थोडंसं टफ वाटेल. ए बार आणि बी बारचा स्केलर प्रोडक्ट हा ए बार आणि सी बारच्या स्केलर प्रोडक्ट इतकाच आहे, परंतु ए बार हा 0 नाही. इट इज अ नॉन 0 नंबर. सो इट इज नॉट नेसेसरी दॅट बी बार इज इक्वल टू सी बार. आता असं गरजेचं नाही की बी बार आणि सी बार हे इक्वलच पाहिजेत. ओके, युजिंग द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा वापर करून वी कॅन राईट काय लिहू शकतो बघा. समजा ए बार डॉट ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आपण बी बार मायनस
C bar is equal to 0 असेल. So it implies that. Okay. आपल्याला काय लक्षात येतं? So it implies that either B bar minus C bar हे तर 0 असेल किंवा हे तर 0 असेल किंवा A bar is perpendicular to B bar minus C bar. बरोबर आहे. So it does not necessarily imply that B bar minus C bar is equal to 0. याचा अर्थ असं नाही की फक्त B bar minus C bar 0 असेल. कदाचित A bar सुद्धा काय असू शकतो? 0 असू शकतो. ओके. तर बघा. implies. ओके. सातवी प्रॉपर्टी बघा आणि एकदा सांगतो. काय म्हटलेलं आहे? समजा A bar आणि B bar चा स्केलर प्रोडक्ट हा A bar आणि C bar इतका असेल. ओके. आणि समजा A bar हा जर 0 इतका नसेल, so it is not necessary that B bar is equal to C bar. याचा अर्थ असा नाही की B bar आणि C bar इक्वल असतील असं त्यांना म्हणायचं. सो युझिंग द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, समजा आपण हेच असं लिहिलं, वी कॅन राईट A bar डॉट B bar मायनस C bar इज इक्वल टू समजा असं 0 लिहिलं. सो इट इम्प्लाइज दॅट आयदर B bar मायनस C bar इज तर 0 असेल किंवा दुसरी गोष्ट काय असू शकते, A bar इज परपेंडिक्युलर टू B bar मायनस C bar. So it does not necessarily imply that B bar minus C bar is equal to 0. ओके, ठीक आहे. हे बघा काय काय पाहिलं आपण. पहिल्यांदा आत्ता ह्या लेक्चरमध्ये स्पेशल केसेस ऑफ स्केलर प्रोडक्ट. काय आहे स्पेशल केस? पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय म्हटलं आपण? पी क्यू कॉस थिटा. समजा थिटा 0 असेल तर काय म्हणतो, टू वेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर पॅरलल टू इच अदर. म्हणजेच पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा इज इक्वल टू पी क्यू. ओके. म्हणजे आय कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट जे कॅप, के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 1 असणार आहे. समजा थिटा इज इक्वल टू 180 डिग्री असेल, द टू वेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर अँटी पॅरलल. म्हणजे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस 180 डिग्री मायनस पी क्यू. परत काय म्हटलं बघा, समजा थिटा इज इक्वल टू 90 डिग्री असेल. ओके. सो द टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. तर ते दोन वेक्टर्स कसे असतील? एकमेकाला परपेंडिक्युलर असतील. सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय म्हणतोय? पी क्यू कॉस 90 0 येणार आहे. याचा अर्थ काय? आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट आय कॅप बरोबर 0 असेल. पाचवी प्रॉपर्टी काय म्हटलं? इफ पी बार इज इक्वल टू क्यू बार. समजा पी बार आणि क्यू बार हे जर दोन्ही समान असतील, देन पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण? पी बार पी स्क्वेअर इज इक्वल टू क्यू स्क्वेअर. नेक्स्ट काय म्हणतोय बघा आपण? स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. पहिल्यांदा बघा काय केलं, पी बारची किंमत लिहिली, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप. त्यानंतर क्यू बारची किंमत लिहिली, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. ओके. देन पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय म्हटलं? पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय प्लस पी झेड क्यू झेड. प्रूफ केलं. पी बार डॉट क्यू बार, पी बारची किंमत लिहिली, डॉट दिला, क्यू बारची किंमत लिहिली. ओके. आता पी एक्स आय कॅपनं त्या ब्रॅकेटला अखंड काय केलं? डॉट प्रोडक्ट घेतला, प्लस पी वाय जे कॅपनं त्या अखंड दुसऱ्या ब्रॅकेटशी डॉट प्रोडक्ट घेतला, प्लस पी झेड के कॅपनं अखंड त्या ब्रॅकेटशी डॉट प्रोडक्ट घेतला. डॉट प्रोडक्टमध्ये जिथं आय कॅप डॉट आय कॅप येईल, जिथं जे कॅप डॉट जे कॅप येईल, जिथं के कॅप डॉट के कॅप येईल, तिथं आणि तिथंच फक्त काय असू शकतं? 1. इतर ठिकाणी मात्र काय असणार आहे? 0. ओके. त्यानुसार काय आपण लिहिलं? पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. ओके. हे फायनल इक्वेशन आपलं आलेलं आहे. सातवी प्रॉपर्टी काय आहे? समजा ए बार डॉट बी बार एवढंच ए बार डॉट सी बार असेल आणि ए बार समजा 0 नसेल असं आधी म्हटलेलं आहे. सो इट इज नॉट नेसेसरी दॅट बी बार इज इक्वल टू सी बार. याचा अर्थ असं नव्हे की बी बार म्हणजेच सी बार इतका असेल. सो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा आपण बाळांनो वापर केला तर ए बार डॉट बी बार मायनस सी बार इज इक्वल टू जर 0 असेल, सो ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार आपण लिहू शकतो. सो ह्याचा अर्थ काय होतो? सो इट इम्प्लाइज दॅट काय? आयदर बी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0 असेल, ओके, किंवा ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार मायनस सी बार असेल. याचा अर्थ इट डज नॉट नेसेसरली इम्प्लाय दॅट बी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0. ओके, ठीक आहे. आता याच्या रिलेटेड एक फक्त प्रॉब्लेम बघू आणि आपण थांबू.
एक्झाम्पल बघा. Find the scalar product. Find the scalar product of the two vectors. Of the two vectors. काय म्हटलं बघा, find the scalar product of the two vectors. पहिला वेक्टर दिलाय v1 bar is equal to I cap plus 2j cap plus 3k cap and v2 bar is equal to काय दिले बघा 3I cap plus 4j cap minus 5k cap. आपल्याला v2 दिलाय. ओके, आणि विचारलं काय, फाइंड द स्केलर प्रोडक्ट ऑफ द टू वेक्टर्स. आता हे बघा, आपल्याला स्केलर प्रोडक्ट विचारलाय म्हणजे काय लिहिणार, v1 बार डॉट v2 बार. v1 बार मी इथे लिहितोय बघा I cap plus 2j cap plus 3k cap डॉट. v2 बार बघा लिहितोय मी इथं 3I cap plus 4j cap minus 5k cap. सो v1 बार डॉट v2 बार. आता आपण इथं मगाशी बघितलेलं होतं, काय बघितलेलं होतं बघा, I cap डॉट I cap असेल, j cap डॉट j cap असेल आणि k cap डॉट k cap असेल तर 1 येतं, अदरवाइज 0 येतं. तसं इथं पण आपण डॉट प्रोडक्टचं घेऊ. काय घेणार सगळं, I cap डॉट I cap म्हणजे इथं 1 आहे इंटू 3 असंच येणार ना, 1 इंटू 3. I cap डॉट I cap डॉट हे काही येणार नाही, I cap डॉट हे काहीच येणार नाही. ओके, त्यानंतर प्लस 2 इंटू 3 0 येईल आणि हे जे कॅप डॉट I cap झालं. परत जे कॅप डॉट जे कॅप युनिट वेक्टर आहे, जे कॅप डॉट जे कॅप म्हणजे 2 इंटू 4 जार 8. इथं लिहू शकतो आपण 2 इंटू 4. अगेन प्लस 3k कॅप आहे. यानं के कॅपचा I कॅपशी स्केलर प्रोडक्ट 0, के कॅपचा जे कॅपशी 0. आता के कॅपचा के कॅपशी म्हणजे हे बघा मायनस आणि हे प्लस मायनस होणार. काय करू शकतो आपण आतमध्ये 3 इंटू 5. ओके, सो देअरफॉर v1 बार डॉट v2 बार इज इक्वल टू